नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शालांत परीक्षा आता जवळ आली आहे आणि या परीक्षेची तयारी आपण सगळे जण करत आहोत. आपला जो मराठीचा म्हणजेच अक्षर भारतीचा जो पेपर आहे तो आहे 80 गुणांचा आणि 3 तासांचा. आता हे 80 गुण 3 तासामध्ये सर्व प्रश्न कसे लिहायचे हे आपण पाहूया. त्यासाठी वेळेचं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे वेळेचं नियोजन करून तुम्ही आतापासूनच अशा पद्धतीनेच पेपर सोडवायला सुरुवात करा. आपला जो पेपर आहे तो 80 गुणांचा आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितलं. त्यासाठी एकूण 3 तासाची वेळ आपल्याला दिलेली असते. या 3 तासात मिनिटं येतात 180 मिनिटं आणि या मिनिटांचं किंवा या वेळेचं योग्य नियोजन आपण करायचं असतं. प्रश्न क्रमांक 1 हा जो प्रश्न असतो, हा प्रश्न आपण बरोबर 11 वाजता लिहायला सुरुवात करणार आहोत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला पेपर 11 ते 2 या वेळामध्ये असणार आहे. पहिला प्रश्न जो आहे, प्रश्न क्रमांक 1 अ, पठित गद्य. यासाठी 15 मिनिटांची वेळ आपण नियोजित केलेली आहे. आकलन कृतीचे 2 प्रश्न 4 मार्कांचे आणि स्वमताचा 1 प्रश्न असतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, स्वमत लिहिताना ते 7 मिनिटात पूर्ण झालं पाहिजे इतकं नियोजन आपण करायचं असतं. त्यानंतरचा प्रश्न आहे तो पठित गद्याचा, प्रश्न क्रमांक 1 आ. पुन्हा आपल्याला या प्रश्नासाठी सुद्धा 15 मिनिटांची वेळ आपण ठेवली आहे. या 15 मिनिटांमध्ये 2 आकलन कृती आणि स्वमत हे पूर्ण करायचे. गद्यामधले दोन्हीही प्रश्न जे आहेत ते 7 गुणांचे आहेत आणि या दोन्ही 7 गुणांसाठी 15 मिनिटांची वेळ आपण ठेवलेली आहे. 15 आणि 15 म्हणजे साधारण अर्धा तास इथे आपला संपतोय. यानंतर अपठित गद्य. आता अपठित गद्यामध्ये आपल्याला स्वमत लिहायचं नसतं, पण मात्र जो पॅरेग्राफ किंवा जो परिच्छेद आलेला असतो तो परिच्छेद आपण आपल्या पुस्तकातला नसतो. त्यामुळे हा परिच्छेद आपल्याला वाचायला थोडासा वेळ लागेल. म्हणून या 4 मार्कांसाठी आपण 10 मिनिटं इतकी वेळ ठेवलेली आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 2 पठित पद्यावरील प्रश्न. त्याच्या सुद्धा आकलन कृती 2-2 गुणांच्या 2 असतात. कवितेतील शब्दांचा अर्थ लिहिणे कोणतेही 4 आणि काव्य सौंदर्य लिहिणं या सगळ्यासाठी पुन्हा आपण 15 मिनिटांची वेळ राखून ठेवलेली आहे. लक्षात घ्या, आकलन कृती लिहिताना आपल्याला उत्तर तिथेच मिळतं. तसंच कवितेतील शब्दांचा अर्थ सुद्धा आपल्याला पाठच असतो. काव्य सौंदर्य लिहिण्यासाठी मात्र आपल्याला थोडासा वेळ लागतो. पुन्हा एकदा काव्य सौंदर्य लिहिण्यासाठी सुद्धा आपण 7 मिनिटं वापरणार आहोत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 आ. पठित पद्याचाच आहे. 6 पैकी 5 कृती देण्यात येतात आणि त्याप्रमाणे आपल्याला लिहायचं असतं. पठित पद्याचा प्रश्न क्रमांक 2 आ हा प्रश्न. 6 पैकी कोणत्याही 5 कृती देण्यात येतात. त्यामध्ये कवी कवयित्री, कवितेचा विषय, सरळ अर्थ, कवितेत दिलेला संदेश आणि कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणं आणि शब्दांचा अर्थ या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतात. पुन्हा एकदा या प्रश्नासाठी सुद्धा 15 मिनिटं आपल्याला गरजेची असतात. त्यानंतरचा प्रश्न येतो तो स्थूल वाचनावर आधारित प्रश्न क्रमांक 3. स्थूल वाचनावर आधारित कृती. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, 3 प्रश्न दिलेले असतात. पैकी 2 कृती सोडवणं आवश्यक असतं. स्वमत आणि अभिव्यक्तीवर आधारित असतात. या 3 कृती ज्या दिलेल्या असतात त्यापैकी आपण 2च सोडवत असतो आणि गुण असतात एकूण 6. त्यामुळे हे मोठे प्रश्न लिहायचे असल्यामुळे आपण प्रत्येक प्रश्नासाठी 10 मिनिटे म्हणजेच संपूर्ण स्थूल वाचनाच्या प्रश्नासाठी 20 मिनिटं राखून ठेवलेली आहेत. यानंतर आपण वळणार आहोत प्रश्न क्रमांक 4 अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती. यामध्ये वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर, त्यानंतर वाक्प्रचार लिहायचे असतात. या सगळ्यासाठी एकूण 10 मिनिटे आपण ठेवलेली आहेत. यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 4 आ. भाषिक घटकांवर आधारित कृती.
यामध्ये शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वचन बदला, लिंग बदला, लेखन नियमानुसार लेखन करणं आणि एकूण काय तर विरामचिन्ह या सगळ्याचा समावेश असतो. हे सगळे जरी लिहायचे असले ते 8 गुणांचे एकूण प्रश्न असतात. यासाठी सुद्धा 10 मिनिटांचं नियोजन आपण केलेलं आहे. यानंतर विभाग 5 कडे वळूया. उपयोजित लेखन. प्रश्न क्रमांक 5 अ यामध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन हा भाग असतो. आपण पत्रलेखन करतो किंवा सारांश लेखन करतो. पत्रलेखनात सुद्धा औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र आपल्याला लिहायचं असतं. त्याचबरोबरीने सारांश लेखन असतं. सारांश लेखनामध्ये विभाग 1 गद्य. प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित गद्य उतार्याचा 1/3 सारांश आपल्याला लिहायचा असतो. या सगळ्यासाठी गुण असतात 6 आणि या सगळ्यासाठी राखून ठेवलेली आपण मिनिटं आहेत एकूण 10 मिनिटं. म्हणजे 10 मिनिटांमध्ये आपलं हे पूर्ण झालं पाहिजे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन या 3 पैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायच्या असतात. जाहिरात लेखन करत असताना ते 50 ते 60 शब्दात आपण लिहितो. बातमी लेखन सुद्धा 50 ते 60 शब्दात लिहायचं असतं आणि कथा लेखन मात्र 80 ते 90 शब्दांमध्ये आपण लिहितो. जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन यापैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायच्या असतात. एकूण गुण असतात 10 आणि यासाठी आपण मिनिटं राखून ठेवलेली आहेत 20 मिनिटं. यानंतरचा जो भाग आहे तो प्रश्न क्रमांक 5 ई. यामध्ये लेखन कौशल्य म्हणजेच काय तर आपल्याला निबंध लिहायचा असतो. निबंध साधारणपणे 100 ते 150 शब्दात लिहायचा असतो. 3 निबंध दिलेले असतात. 3पैकी कोणताही एक निबंध लिहिणं अपेक्षित आहे. हे जे निबंध आपण लिहिणार असतो त्याला गुण असतात एकूण 8 आणि त्याला मिनिटं आपण ठेवलेली आहेत एकूण 25 मिनिटं. या सगळ्यामध्ये लक्षात घ्या की 180 मिनिटांचा आपला जो पेपर असतो तो साधारणपणे 165 मिनिटं इथे पूर्ण होतात आणि मग तुम्हाला उरतात ती 15 मिनिटं. या 15 मिनिटांमध्ये काय पाहायचं असतं तर संपूर्ण पेपर आपण लिहिलाय की नाही, प्रत्येक प्रश्नाला प्रश्न क्रमांक योग्य घातलाय की नाही, या गोष्टी लक्षात ठेवून आपण पाहायच्या असतात आणि मग आपला पेपर त्या 15 मिनिटांमध्ये आपण पूर्ण एकदा चेक करायचा असतो. आणि 3 तासात म्हणजे 180 मिनिटात आपला हा पेपर व्यवस्थितपणे पूर्ण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता जे आपण पाहिलं त्या वेळेच्या नियोजनाप्रमाणे जर तुम्ही पेपर लिहिण्याचा सराव केलात तर नक्कीच आपला मराठीचा पेपर 180 मिनिटात म्हणजेच 3 तासात व्यवस्थितपणे पूर्ण होईल. तेव्हा करणार ना सराव, मग लागा कामाला. आणि कधीही असं होता कामा नये की माझा पेपर राहिला. त्यामुळे लक्षात ठेवा 180 मिनिटांचं अतिशय उत्कृष्टपणे आपण जर वेळेचं नियोजन केलं तर तेवढ्या वेळात आपला पेपर व्यवस्थित लिहून होईल आणि गुणही छान मिळतील. तेव्हा पुन्हा एकदा शालांत परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.